आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। जमिनीच्या वादातून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला जेसीबीच्या बकेटमध्ये उचलून खाली आपटल्याचा आणि 77 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याचा आणि गायीचा गोठा जमीनदोस्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मनसर पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे गावातील कोकणे वस्ती येथील रहिवासी अरुण पंढरीनाथ कोकणे यांनी मनसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या कुटुंबियांची अनेक वर्षांपासून शेती असून गट क्रमांक 941 या जमिनीवर त्यांचा जनावरांचा गोठा आहे। तक्रारीनुसार 24 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर सामग्रीसह घटनास्थळी येऊन गोठा पाडण्यास सुरुवात केली। फिर्यादीचा आरोप आहे की यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी विरोध केला असता 70 वर्षीय हिराबाई कोकणे यांना थेट जेसीबीच्या बकेटमध्ये उचलून खाली आपटण्यात आलं, तर 77 वर्षीय पंढरीनाथ कोकणे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली। याच वेळी महिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा तसेच गायींच्या गोठ्याचे मोठे नुकसान करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्यावर मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून वयोवृद्ध पंढरीनाथ कोकणे यांच्या डोक्याला तब्बल 7 टाके पडले असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे। तक्रारीमध्ये काही व्यक्तींची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली असून त्यांच्यासह इतर काही अनोळखी व्यक्तींनीही हा प्रकार केल्याचा आरोप आहे। तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपींकडून थेट जेसीबीच्या सहाय्याने गोठा पाडण्यात आला, त्यामुळे जनावरांचे नुकसान झाले असून कुटुंब बेघर होण्याची वेळ आल्याचा दावा करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीने मनसर पोलिसांकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणात अद्याप संबंधित दुसऱ्या पक्षाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। पोलिसांचा तपास सुरू असून तपासानंतर नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। जमिनीच्या वादातून एका वृद्ध महिलेला जेसीबीच्या बकेटमध्ये उचलून आपटल्याचा, वृद्धांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आणि जनावरांचा गोठा पाडल्याचा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे। मी अरुण पंढरनाथ कोकणे, माझे वडील पंढरनाथ गबाजी कोकणे यांना पुनर्वसनात वडगाव काशिंबे येथे जमीन मिळालेली आहे। 941 गटमध्ये 2/2 ही मिळकत मिळाली आहे। परंतु आणि अजून इतर माझ्या गावातले कोकणे भाऊबंद यांनाही माझ्या बाजूने जमीन भेटलेली आहे आणि त्यांना जाण्यासाठी हा सर्वे बांधाने आदेश 2013 साली कोत्रे साहेबांनी दिलेला आहे आणि सर्वे बांधाने रस्ता त्यांनी केलेला नाही आणि तो माझ्यामधून जबरदस्तीने आणि वयवट करतात आणि प्लस त्या ती बाब मी निदर्शनास तहसील साहेबांपर्यंत गेल्या असता त्यांनी माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे, 2 वेळा आदेश दिलेले आहेत आणि हे तरी पण पुन्हा पुन्हा वेगवेगळे चुकीचे अर्ज करून तहसीलची दिशाभूल करतात, पोलीस स्टेशनला जातात, मला नाक त्रास देतात, माझी लहान लहान मुलं आहेत आणि दमदाटी करतात, जीवे मारण्याच्या धमक्या देतात, माझ्या शेताचे बांध फोडतात। असंच काल त्यांनी माझ्या मालकी हक्कातलं घराच्या शेजारी असलेला गोठा जेसीबी लावून पाडत असताना आम्ही विरोध करायला गेल्यानंतर माझे आई वडील, पत्नी आणि मी असे गेल्यानंतर त्यांनी आईला अक्षरशः बकेटमध्ये घेऊन ढकलून दिलं, तर आईला जबर मार लागलेला आहे। माझ्या मंडळीला वडिलांना मला मारहाण केली, त्यात वडिलांच्या डोक्यात दगड टाकल्यामुळे वडिलांना 7 टाके पडलेले आहेत आणि अशीच मारहाण जर आम्हाला होत राहिली तर हा अन्याय मी कुठपर्यंत सहन करायचा। माझी शेती मला त्या रस्त्यामुळे वहिवाट करता येत नाही, पिकवता येत नाही आणि आदेशाप्रमाणे जो रस्ता आहे त्याला मला हरकत नाही आहे माझी सर्वे बांधाने नेण्यास। असा असूनही हे लोक जाणून बुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि या बाबतीत महसूल खात्याचं पूर्णपणे वारंवार त्यांच्याकडनं अर्ज वगैरे करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे आणि ह्यामुळे माझी ही नुकसान मी कुठपर्यंत सहन करायची आणि काय करायची। आत्महत्येशिवाय मला आज अक्षरशः पर्याय उरला नाही आणि त्यामुळे आज माझे आई वडील आज दवाखान्यामध्ये मरणाच्या दारामध्ये, माझी आई मरणाच्या याच्यातून वाचून आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तरी सुद्धा हे लोक कसलेच क्यू करत नाही आणि एकाच गावचे असून
आणि सगळं असून मला जमीन तिथं करता येत नाही. 4-5-6 घर आहे, सगळे एकजुटीने, आणि मी एकटा आहे. आणि माझ्या पाठीमागे कोणाचा पाठिंबा नसल्यामुळं माझ्या जमिनीत हे कसे पण काही पण करतात. म्हणजे रस्ता रस्ता तर केलाच आहे, कुठे बांध पाड, कुठे खोड्या कर, कुठे शिवीगाळ कर, आणि आता तर माझ्या गायचा गोठा पण पाडलाय. तर प्रशासनाने कृपया याकडे जाणीवपूर्वक लक्ष लक्ष देऊन त्यांना जो आदेशाप्रमाणे सर्वे बांधण्याने रस्ता मंजूर केलाय त्यांना त्यांना तयार करायला सांगावा आणि माझ्या जमिनीतला रस्ता हा बंद करावा. त्यामुळे मला जमिनीची वहिवाट आणि सपाटीकरण करता येईल व्यवस्थित, आणि जमीन करून खाता येईल. तुमच्या शेतात जो रस्ता आहे तो रेकॉर्डवर आहे का असंच बेकायदेशीर? असाच बेकायदेशीर आहे तो, कुठल्याही रेकॉर्डवरती काहीच नाहीये. तो माझ्या क्षेत्राच्या मध्यभागी आहे. आणि कोणी केलं हे सगळं? कोण त्रास देतात मला? हे माझेच भाऊबंद आहेत, सोपान काशीनाथ कोकणे, देवराम गोविंद कोकणे, जितेंद्र गोविंद कोकणे. इतर त्यांचे भाऊबंद 2 घरातले आहेत फक्त, आणि हे आमच्याच गावचे आहेत. त्यामुळे आम्ही पण जमिनीतून प्रमाणे चला जातोय, जाऊन देतोय. पण आता कायदेशीर त्यांना मी सांगतोय सर्व बांधणे मंजूर आहे, आदेश आहे, तुम्ही करून घ्या. पण त्यांनी त्याच्यावरतीच शिक्कामोर्तब ठेवलंय. परिणामी मी तहसील कार्यालयामध्ये स्वतः माझ्या मालकी हक्कात रस्ता असून सुद्धा धाव घेतली, आणि मी त्यांना कायदेशीर कुठून तरी रस्ता प्राप्त होईल अशा हेतूने मी स्वतः लढलो. 4 वर्ष केस मी लढलो, आणि असे असून आदेश हा चिंचोडी गाव आणि वडगाव काशिंबेच्या दोन्ही शिवेवरून झालेला आहे. आणि त्यांना खाली जाण्यासाठी त्यांनी नव्याने 143 मागणी सुद्धा केलेली आहे, आणि त्याची स्थळपाहणी तहसीलदार साहेब 1 तारखेला बुधवारी करणार आहे असं नोटीस पण आलेलं असताना सुद्धा त्यांनी माझ्या मालकीतल्या जो रस्ता आहे, माझ्या मालकी हक्कातला घरा बसला, त्याच्या शेजारी, माझ्या घराच्या शेजारी जो गोठा होता त्याला JCB लावून त्यांनी अक्षरशः पत्रे तोडफोड करून मोडून टाकलेला आहे. परिणामी माझे गाय वगैरे सगळे उघड्यावरती पडलेत, आणि परिस्थिती बिकट आहे त्या आमची. संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही का? हो, तक्रार वगैरे पोलीस स्टेशनला दिली. पोलीस संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी पाहणी केली, परंतु ऍक्शन काहीच झालेली नाहीये. ते फक्त बोलले उद्या पोलीस स्टेशनला या आणि तुम्ही रिसर तक्रार करा. तुमच्या वडिलांना मारहाण झाली, त्याच्यामध्ये त्यांना 7-8 टाके पडले असं तुम्ही सांगताय. हो, त्याच्या संदर्भात त्यांनी FIR वगैरे केलं नाही का पोलिसांनी? पोलिसांनी तसं काहीच केलेलं नाहीये. ज्यावेळेस FIR मी आता त्यांच्याकडे फक्त लिहून माझं तक्रारी हे दिलंय, स्टेटमेंट दिलंय, आणि त्यात सांगितलंय, पण त्यात पण ते उल्लेख करायला टाके वगैरे पडलेत असं उल्लेख वगैरे काहीच करत नाही. आणि 7 टाके माझ्या वडिलांना पडलेत. आई कमरेपासून तिला उठता येत नाही, बसता येत नाही. बकेटचे दात डोक्याला लागल्यामुळं ती पण, आणि वय झाल्यामुळं त्यांना अक्षरशः झोपायला लागतंय, झोपूनच आहेत ते, अशी परिस्थिती आहे. आणि मग माझ्या पाठीमागं माझ्या मुलांचं शिक्षण वगैरे हे असून क्षेत्र फक्त 40 गुंठ माझ्या हिश्श्याला येते. सामायिक क्षेत्र आहे आमचं, आणि उदरनिर्वाह आम्ही आज 15 वर्ष झाले हाच आम्हाला त्रास आहे, आणि आम्ही मोलमजुरी करून अक्षरशः पोट भरतोय शेती असून. हॉस्पिटलमध्ये आहे, ऍडमिट केले डॉक्टरांनी, आणि किती दिवस मला सांगितलं थांबायला इथे? आम्हाला त्यांनी काल रात्री सांगितलं होतं तुम्ही पेशंटला घरी घेऊन जा म्हणून. का बरं? त्यांनी ते काय कारण नाही सांगितलं. ते म्हणतात त्यांचं नॉर्मल आहे. किती टाके पडले? 7 टाके पडले 7 टाके पडले. कुठं पडलेले? डोक्याला. आणि नॉर्मल असं सांगितलं? हो. कोणत्या डॉक्टरांनी सांगितलं? ते मॅडम नाव आहेत, नाही पण ते नाव नाही माहिती. तुम्ही त्याला म्हटले नाही का आम्हाला गंभीर दुखापत झाली, टाके पडले, त्याने लगेच कसं काय जायचं? हो, रात्री आम्ही शेवटी मी पर्यायाने वाद घातला. मी त्याला फोन केले, मग पर्यायाने रात्रभर त्यांनी ठेवलं, आणि सकाळी परत जायला सारखे टाके न टाकता जा म्हणत होते का? नाही, टाके टाकले. पट्टी पण मी आल्यानंतर मारायला वगैरे लावली. काहीच केली पट्टी नव्हती केली, पट्टी मी आल्यानंतर मारायला लावली. स्कॅन वगैरे काय केलं? स्कॅन केलं त्यांनी, स्कॅन केलं, आणि नंतरचा वाद झाल्यानंतर मग परत एक्सरे काढायला नेला, आणि आमच्याकडनं जे केस पेपर होते ते त्यांच्या तिथे जमा केले. पण आम्ही परत मागणी केल्यानंतर आम्हाला दिले नाही. ते म्हणले, ते आम्हाला बोलतात आमच्याकडे दिलेच नाही. आम्ही म्हणतो तुमच्याकडे दिलेत. मग आता ते आम्हाला काय माहित नाही त्यातलं, आम्ही नवीन असल्यामुळे आम्ही सरळ त्यांच्या हातामध्ये दिले.